हा जो शुभ मुहूर्त शोधला जातो तो लग्नासाठी शोधला जातो की भाषणांसाठी शोधला जातो? पुढाऱ्यांना त्या लग्नाच्या वेळेवरच भाषणं करायची असतात का? अक्षता टाकायला संपूर्ण समाज एकवटलेला असतो. मग अक्षता टाकायला जमलेल्या समाजाला आपण काहीतरी मार्गदर्शन करतोय. काय करणार आहेस तुम्ही मार्गदर्शन करून? आणि तुम्ही आशीर्वाद नाही दिले तर लग्न मोडतील असं काही आहे का? काही दिवसांपूर्वी एका लग्नामध्ये एका सहकारी बँकेच्या अध्यक्षाने बँकेचा अहवाल मांडावा का? बँकेचा अहवाल मांडण्यासाठी लग्न आम्ही लावतो का? नमस्कार मंडळी, देव देश धर्म या चॅनलच्या माध्यमातून मी आज पुन्हा एकदा एक नवीन विषयावर एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. हा व्हिडिओ संपूर्णपणे ऐका. हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या माझ्या अनेकांच्या फायद्याचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम मराठा समाजाच्या धुरीणांचं, मराठा समाजाच्या कर्त्या धर्त्या मोठ्या थोर माणसांचं मी अतिशय मनापासून कौतुक करतो की त्यांनी अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यासंदर्भात काही आचारसंहिता जाहीर केली. होय, समाजाच्या प्रत्येक स्तरातून या गोष्टीचं खूप मोठं कौतुक होत आहे. कारण मराठा समाजाच्या लग्नाच्या बद्दलची एक गोष्ट अशी आहे की मानपान गोरगरीब शेतकऱ्याने जर आलेल्या पै पाहुण्यांना दिला नाही तर त्याची नालस्ती होते. गोरगरिबांच्या लग्नामध्ये सुद्धा 5 पक्वान ठेवले नाही तरी त्याच्या लग्नामध्ये त्या व्यक्तीची, त्या कार्यमालकाची नालस्ती होते. लोक चांगलं अन्न असलं तरीही नावं ठेवून जातात, लोक खराब अन्न असलं तरीही नावं ठेवूनच जातात. आणि अशा या पेचामध्ये अडकलेला समाज, अशा या दुविधा अवस्थेमध्ये अडकलेला हा सामान्य माणूस, सामान्य शेतकरी, सामान्य कुणबी, आणि तरीही त्याला या सगळ्या गोष्टी फक्त एक समाजाच्या रूढी परंपरा म्हणून जपाव्या लागतात, कराव्या लागतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे होतं. आणि अहिल्यानगर येथे जो काही मराठा समाजाच्या धुरीणांनी जो निर्णय घेतलेला आहे, आचारसंहिता जाहीर केलेली आहे, त्या आचारसंहितेची खरोखरच मी म्हणतो फक्त मराठा समाजाला नाही तर इतर सर्व जाती धर्मियांना त्या आचारसंहितेची फार फार गरज होती. मी यापूर्वी मराठाच नाही तर इतर अनेक जाती धर्मांची लग्न पाहिली आणि त्या लग्नामध्ये चालत असलेली पैशाची उधळपट्टी देखील पाहिली. अक्षरशः वाईट वाटतं की महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय. मग आपण या लग्नाच्या माध्यमातून पैसे उधळायचे ते किती उधळायचे? त्याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे की नको? त्याला कोणीतरी रोखलं पाहिजे की नाही? त्याला कुणीतरी थांबवलं पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे, त्याच्या कुणीतरी लक्षात आणून दिलं पाहिजे की अरे तू जे करतोय ते कितपत योग्य आहे. आणि ते मराठा समाजाच्या धोरणांनी ते काम अहिल्यानगर या ठिकाणी आचारसंहिता जाहीर करून केलेलं आहे. मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. खरोखरच त्यांनी जी आचारसंहिता लागू केली त्यामधले काही मुद्दे असे आहेत. खरं तर ही सुरुवात कुठून झाली तर ही सुरुवात झाली वैष्णवीताई हगवणे यांच्या आत्महत्येच्या सुरुवातीपासून. मग त्या आत्महत्येपासून ही झालेली सुरुवात आहे आणि हा मराठा समाजाने घेतलेला निर्णय आहे. मंडळी, काही प्रथा परंपरा मी माझ्या गावाखेड्यांमधल्या सांगतो की त्या प्रथा परंपरेला आज भव्य दिव्य स्वरूप देण्याचं काम चाललेलं आहे. ते का चाललेलं आहे याचं कुणालाही गणित उलगडत नाही. साधा एक कार्यक्रम जो मांडव डहाळे आणण्याचा कार्यक्रम असतो, तो मांडव डहाळे आणण्याचा कार्यक्रम मी थोडा हा व्हिडिओ विस्तृतपणे सांगणार आहे, समजवणार आहे. कारण या विषयावर मला खूप दिवसांपासून बोलायचं होतं. आज निमित्त मिळालंय म्हणून मी या विषयावर पूर्णपणे बोलणार आहे. आज लग्न कार्यांच्या ठिकाणी आम्ही वावरत असतो आणि तिथे तो पैसा उधळपट्टी आम्ही पाहत असतो आणि जीव जळत असतो की माझा समाज कुठं चाललाय, माझा देश कुठं चाललाय, माझा धर्म कुठं चाललाय. आणि म्हणून हा मोठा प्रपंच मी आज करण्याचा उद्योग हाती घेतलेला आहे. थोडासा व्हिडिओ वाढेल, थोडासा व्हिडिओ लांब होईल, परंतु संयम राखा. त्यातूनच काही गोष्टी तुम्हाला देखील उलगडतील. कदाचित तुमच्या मागे, तुमच्या आधी झालेल्या चुका तुम्हाला लक्षात येतील. कदाचित उद्या तुमच्याकडनं होणारी चूक तुमच्या लक्षात आज येईल आणि ती चूक करण्यापासून तुम्ही थांबाल. म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. माझ्या घराच्या जवळ, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये काही समारंभ असे असतात की ते
फार छोट्या स्वरूपातले होते, पण त्याला आता भव्य दिव्य स्वरूप देण्याचं काम चाललेलं आहे. मांडव डहाळे समारंभ असा मी एक दिवशी पोस्टर पाहिला आणि मी अवाक झालो की हा समारंभ कधीपासून झाला. बरं, हा मांडव डहाळे समारंभ म्हणजे काय? तर मांडव डहाळे घेऊन येणं, कडुलिंबाचा पाला असेल, आंब्याचा पाला असेल आणि त्यानंतर उंबराचा पाला. या उंबराच्या, कडुलिंबाच्या, आंब्याच्या फांद्या भावकीतले लोक बैलगाडीमध्ये पूर्वी घेऊन यायचे. घेऊन आल्याच्या नंतर लगीनदारामध्ये जो मांडव घातलेला असायचा त्या मांडवावर हे डहाळे टाकले जायचे. ती सावली पूर्णपणे आच्छादून त्यावर केली जायची आणि त्यानंतर त्याच मांडवामध्ये बसून त्याच आलेल्या नातेवाईकांना, त्याच आलेल्या आप्तेष्टांना जेवू घालून तो मांडव उष्टा केला जायचा. ही ती परंपरा होती. आज सांगायला अतिशय वाईट वाटतंय की कुणाकडेही बैलगाडी शिल्लक राहिलेली नाहीयेत. बैलगाडी कुणाकडेही शिल्लक राहिली नाही. बैल सुद्धा कुणाकडे शिल्लक राहिली नाही. काही लोकांकडे बैल आहेत, ती गाड्याची आहेत. बैलगाड्याबद्दल मी एखाद दिवशी नक्की बोलेन, तो विषय आजचा नाही. गाड्याची बैल आहेत पण बैलगाडी नाही. ट्रॅक्टर आहेत, त्यानंतर लोकांकडे डंपर सुद्धा आहेत. आपल्या शेतातली माती वाहून दुसऱ्याला विकायची हे उद्योग आता लोकांचे चाललेले आहेत. हा सुद्धा विषय आपला आजच्या व्हिडिओचा नाहीये. टेम्पो आहेत, JCB आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत, पण बैलगाडी कुणाकडे शिल्लक राहिलेली नाही. फार क्वचित एखाद्याकडे असेल. पण पूर्वी हा कार्यक्रम असा होता की बैलगाडीमधून भावकीतले लोक मांडव डहाळे आणायचे आणि ते मांडवावर आच्छादायचे. आज असं झालंय की त्या बैलगाड्या तर कालबाह्य झालेल्या आहेत. त्या बैलगाड्या आता राहिलेल्या नाहीत. आता नवीन थाट असा झालेला आहे की हेच मांडव डहाळे त्यांनी वेगवेगळ्या गाड्यांमधून आणायचे. वेगवेगळ्या गाड्यांमधून हे डहाळे आणल्याच्या नंतर त्यांनी मग टेम्पोतून आणो, ट्रॅक्टरमधून आणो, कुठल्याही गाडीतून आणो, ते आणत असताना कार्यमालकाने काय करायचं, बैलगाडीच्या समोर ताशा वाजवत आमचे मातंग हिंदू बांधव, आमचे मातंग बांधव ताशा वाजवत ते बैलगाडीच्या समोरून चालायचे आणि मोठ्या थाटात त्या मांडव डहाळ्यांचं स्वागत व्हायचं. बैलांचं पाय पुजले जायचे. आज असं झालंय की आमच्या मातंग समाजाचं तो ताशा बाजूला राहिलाय आणि डीजे पुढे आलाय. होय, मग या डीजेवरती आजकाल डीजे लावला जातो. मांडव डहाळ्याच्या सगळ्या गाड्या एका पाठोपाठ येतात आणि एका पाठोपाठ आलेल्या त्या गाड्या कार्यमालकाच्या त्या घरापर्यंत जात असताना त्यांची मिरवणूक काढली जाते. त्याच्या पुढे डीजे वाजत असतो. त्याच्या पुढे कुणीही नाचत नाही, कुणीही नाचायला मोकळं नसतं. सगळे येतात आणि त्या मांडव डहाळ्याच्या गाड्या समोर, घराच्या समोर घेऊन येणार आणि डीजे बाजूला झाल्याच्या नंतर ते मांडव डहाळे मांडवावर टाकून देणार. एक परंपरा कालबाह्य होत गेली आपली. एक रूढ, एक प्रथा, इतकी सुंदर प्रथा होती की तिथे येऊन सुवासिनी बैलाचे पाय पुजायची. तिथे येऊन मांडव डहाळे आणणाऱ्या व्यक्तीचे पाय पुजायची. त्यांना टोपी टॉवेल देऊन त्यांचा सन्मान केला जायचा. हे सगळं कालबाह्य झालं. आणि आता रूढ काय आली, नवीन प्रथा काय आली, तर आपण आता डीजे वाजवायचा आणि मांडव डहाळे समारंभ, हा भव्य दिव्य समारंभ आपण साजरा करायचा. का साजरा करायचा? यातून काय उत्पन्न आहे? यातून आपल्याला फायदा काय होणार आहे? या गोष्टीचा मराठा समाजाने खरोखर विचार केला पाहिजे. आज नको तिथं तुम्ही डीजे वाजवताय, नको तिथं तुम्ही बडेजावपणा करताय, नको तिथं दौलत ज्यादा करताय. काय कामाची ही दौलत ज्यादा करून? आज ज्या जमिनींच्या जीवावर आपण पोट भरतोय, खरं तर सांगायची गोष्ट अशी आहे की 70% मराठा समाज हा गरीब आहे आणि फक्त 30% मराठा समाजाकडं धन दौलत, पैसा, अडका, जागा, जमीन, जुमला संपत्ती आहे. मग त्या 30% लोकांचं अनुकरण बाकीच्या 70% लोकांनी का करायचं? बाकीच्या 70% लोक जर आपलं अनुकरण करतायत तर त्या 30% बांधवांना, मराठा बांधवांना स्वतः कसं चालावं याचं भान राहिलं पाहिजे. आणि म्हणून आज जी आचारसंहिता लागू केलेली आहे त्या आचारसंहितेची फार फार गरज होती.
आता मी सविस्तर तुमच्या समोर मुद्दे सांगणार आहे की या आचारसंहितेमध्ये मराठा समाजाच्या धुरीणांनी जी आचारसंहिता लागू केली त्या आचारसंहितेमध्ये काय काय मुद्दे आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हुंडाबंदी. आणि जर कुणी हुंडा घेत असेल तर त्याच्यावरती समाज बहिष्कार टाकेल आणि खरोखर टाकला पाहिजे. समाजाने बहिष्कार टाकणं ही गोष्ट खरं तर मला सुद्धा मान्य नाही. कुठल्याही समाजाने बहिष्कार टाकणं मला सुद्धा मान्य नाही. परंतु आता बहिष्कार टाकण्याची वेळ आलेली आहे. कारण जर हुंड्यासाठी एखाद्या लेकीचा जीव जात असेल, हुंडा देऊनही जर ती लेक सुखी राहत नसेल तर मग अशा हुंड्याचा काहीही उपयोग नाही असं मला वाटतं. आणि अशा हुंडा पद्धतीचा सुद्धा काही उपयोग नाही. दुसरा मुद्दा आहे आचारसंहितेतला दुसरा मुद्दा असा आहे की प्री वेडिंग शूट बंद झाले पाहिजे किंवा प्री वेडिंग शूट केले गेले तर त्याचं जाहीररित्या प्रसारण करू नये. खरोखरच प्री वेडिंग शूट बंद झालं पाहिजे. कारण काही दिवसांपूर्वीची घटना आहे. एका मुलाबरोबर लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि त्यानंतर त्यांचं लग्नाला बराचसा अवकाश होता आणि अवकाश होता त्या दरम्यान त्यांनी प्री वेडिंग शूट केलं. प्री वेडिंग शूट दरम्यान त्या प्री वेडिंग शूटच्या नंतर त्या मुलीला लक्षात आलं की हा मुलगा वाईट आहे, हा मुलगा आपण चुकीचा निवडलेला आहे. आणि त्या मुलाला त्या मुलीने जेव्हा नकार कळवला त्यानंतर त्या मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं. परंतु लग्न ठरल्याच्या नंतर जिथे कुठे त्या मुलीचं लग्न ठरलं तर आधी ज्या मुलाबरोबर साखरपुडा मोडला होता त्या मुलाने प्री वेडिंग शूटचे अगदी नको त्या पद्धतीचे काढलेले फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे पोहोचवले आणि त्या मुलीचं दुसरं लग्न देखील त्या मुलाने मोडून टाकलं. या समाजामध्ये घडत असलेल्या सगळ्यात वाईट गोष्टी आहेत. मग या वाईट गोष्टींना आपण किती खतपाणी घालायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि प्री वेडिंग शूट म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही? लग्नाच्या नंतर होणारा संसार, लग्नाच्या नंतर संसारामध्ये होणाऱ्या घटना या तुम्ही आधी शूट करताय आणि जग जाहीर करताय. याला अर्थ काय? या गोष्टीचा सगळा फायदा काय? यातून जे काही उत्पन्न होणार आहे ते खूप चुकीचं मार्गदर्शन पुढच्या तरुणांना होणार आहे. चुकीच्या पद्धतीने आपण हे सगळं करतोय याची जरा भान ठेवा. आणि तरुणांना विनंती आहे, खरोखर आपल्या समाजामध्ये आपण आपला आत्मसन्मान कसा वाढेल याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिली गोष्ट तर लग्न म्हणजे काय, तर आजही तरुणांमध्ये एकच कन्सेप्ट आहे की लग्न झाल्याच्या नंतर मुलं जन्माला घालायची आणि त्यांनाच वाढवत आपण मारून जायचं. जर आपण फक्त लोकसंख्या वाढीसाठी जन्माला आलोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा उद्देश काहीच चुकीचा नाहीये. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर आपण जन्माला आलोय तर सगळ्यात पहिली गोष्ट आपला जन्माला आल्यानंतरचा उद्देश काय ह्याची तुम्ही आठवण ठेवा. एक काहीतरी उद्देश आपल्या डोळ्यासमोर ठेवा की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय त्यांनी इथे यातना किती भोगल्या, त्यांनी जे स्वराज्य घडवलं ते कसं घडवलं, जे वाढवलं ते कसं वाढवलं आणि जे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते आपल्याला कसं मिळालं याची जाणीव ठेवा. नाहीतर पारतंत्र्यात जायला आपल्याला उशीर होणार नाही. दुसरा मुद्दा असा आहे की लग्न जास्त लोकात न करता साधेपणाने आणि वेळेवर करावे. साधेपणाने हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे आणि वेळेवर करावे हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. मी ज्या तालुक्यामध्ये राहतो तो माझा खेड तालुका. आज मला बोलायला अत्यंत वाईट वाटतंय की माझ्या खेड तालुक्यामध्ये लग्नाच्या दरम्यान कार्यमालकाला सुद्धा वेळेचं भान नसतं. नवरा नवरी त्यांच्या नादात असतात. भटजींना त्या वेळेचं भान असलं तरी त्या भटजींचं, त्या ब्राह्मण काकांचं कोणाला घेणं देणं नसतं. समाज धुरीणांना येऊन, पुढाऱ्यांना येऊन फक्त भाषणं ठोकायची असतात. आणि ऐन मुहूर्ताच्या वेळी मला लक्षात येत नाही हा जो शुभ मुहूर्त शोधला जातो तो लग्नासाठी शोधला जातो की भाषणांसाठी शोधला जातो.
पुढाऱ्यांना त्या लग्नाच्या वेळेवरच भाषणं करायची असतात का? अक्षता टाकायला संपूर्ण समाज एकवटलेला असतो. मग अक्षता टाकायला जमलेल्या समाजाला आपण काहीतरी मार्गदर्शन करतोय. काय करणार आहेस तुम्ही मार्गदर्शन करून? आणि तुम्ही आशीर्वाद नाही दिले तर लग्न मोडतील असं काही आहे का? सगळ्यात पहिली गोष्ट, पुढाऱ्यांनी स्वतःला आवर घातला पाहिजे. काही दिवसांपूर्वी एका लग्नामध्ये एका सहकारी बँकेच्या अध्यक्षाने बँकेचा अहवाल मांडावा का? बँकेचा अहवाल मांडण्यासाठी लग्न आम्ही लावतो का? या गोष्टी थोड्या तरी विचारात घ्यायला पाहिजेत. समाजधुरीणांनी, पुढाऱ्यांनी स्वतः आता आवाक्यात राहिलं पाहिजे. तुम्ही कोणत्या समाजाला मार्गदर्शन करताय? तुम्ही कसं मार्गदर्शन करताय? तुम्ही समाजाचे धुरीण आहात ना, तुम्ही समाजाचे पुढारी आहात ना. तुम्ही जसं चालणार तसे समाज चालणार. तुमच्या पावलावर पाऊल देऊन समाज चालणार. मग तुम्ही वाईट पद्धतींना कशाला अजून फोफावताय? तुम्ही वाईट पद्धतींना आळा घातला पाहिजे. हे तुम्हाला वाईट वाटत नाहीये का? आपण लोकांचे पुढारी आहोत याची तुम्हाला जाणीव आहे का की नाही? लग्न वेळेवर लागावं ही गोष्ट सांगण्यासारखी आहे का? मी फक्त माझ्या तालुक्यातली गोष्ट सांगून थांबणार नाहीये. तर आंबेगाव तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये कुठल्याही पुढाऱ्याची, समाज धुरीणाची वाट पाहिली जात नाही. मुहूर्तावर फार फार तर 10 मिनिटं उशीर होतो आणि त्यामध्ये लग्न लागून जातं. लग्न लागल्याच्या नंतर आलेल्या पुढाऱ्याला भाषण करायचं असेल तर करेल, नसेल करायचं टोपी टावेल घेईल, नारळ घेईल, शाल घेईल, फेटा बांधेल आणि तिथून चालता होईल. ही पद्धत माझ्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. मला त्याचा अभिमान आहे. ही पद्धत संपूर्ण जिल्हा, संपूर्ण राज्यात अवलंबली गेली पाहिजे. कारण आपण मुहूर्त कशासाठी बघतो? तर लग्नासाठी बघतो. मग या लग्नाच्या मुहूर्तावर आपण पुढाऱ्यांची भाषणं का घेतो? आणि पुढारी त्याच मुहूर्ताला लग्नामध्ये भाषणं करायला का येतात? याचा आपण सुद्धा विचार केला पाहिजे. कार्यमालकांना तर माझी विनंती आहे, तुमच्या लग्न कार्यांमध्ये, तुमच्या मुलाबाळांच्या लग्न कार्यामध्ये पुढाऱ्यांनी भाषण केली म्हणजे तुम्ही इन फ्युचर, भविष्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय व्हायला उतरलात किंवा उतरू शकाल असं काही नाही. तुमची किंमत कार्यमालक होण्याच्या आधीही तीच होती, तुमची किंमत कार्य संपल्याच्या नंतरही तीच होती आणि तीच राहणार आहे. पुढारी कुणालाही वर आणत नाही, पुढारी कुणालाही खाली घालवण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही जे करताय ते तुमचं तुम्ही आहात. त्यामुळे पुढाऱ्यांना किती जवळ करायचं, पुढाऱ्यांना किती वर न्यायचं, पुढाऱ्यांना किती खाली आणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. गोव्यासारख्या ठिकाणी मी एका ख्रिश्चन धर्मीयांच्या लग्नात गेलो होतो आणि गोव्यासारख्या ठिकाणी इतके ते सुशिक्षित लोक, इतके पुढारलेला तो समाज, इतका मोठ्या विचारांचा तो समाज. मी त्याचं कौतुक जास्त करणार नाही कारण तो माझ्या धर्मामध्ये नाही, तो समाज माझ्या धर्मातला नाही. पण सांगण्याची वेळ आज आलेली आहे. त्या ख्रिश्चन धर्मीयांचं मी लग्न पाहिलं. एका चर्चमध्ये 200 ते 300 लोक गेली. 200 ते 300 लोकांनी तिथे बसून त्या पादरीने जे काही सांगितलं ते ऐकलं. त्यांची भाषा मला कळली नाही, गोव्यातली कोकणी भाषा मला लक्षात आली नाही. पण तिथे जाऊन बसून मी 2 तासांनंतर मला एकच समजलं की जे काही चाललंय ते शांततेत चाललंय. जे काही होतंय ते फक्त त्या नवरा नवरी यांच्या भविष्यासाठी होतंय. अनेकांनी तिथे येऊन आशीर्वाद दिले. तिथे कुठलाही बँडबाजा बारात झाली नाही, तिथे कुठल्याही प्रकारचा डीजे वाजला नाही. त्यानंतर त्या लग्नाची रिसेप्शन पार्टी. पण सांगण्याची आणखी एक गोष्ट अशी की काळा कोट पांढरा शर्ट घालूनच तिथे पुरुष त्या चर्चमध्ये होते आणि तेच पुरुष नंतर जेव्हा रिसेप्शन पार्टी रात्रीच्या वेळी देण्यात आली त्या रिसेप्शन पार्टीला तेच पुरुष रंगीबिरंगी कोट घालून होते. कुठे घसरायचं, कुठे सावरायचं हे मला त्या समाजाकडून लक्षात आलं. गेल्या वर्षी एका लग्नाच्या निमित्तानं गणपतीपुळे या ठिकाणी मी गेलो होतो आणि गणपतीपुळे या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला की मला तिथे अँकरिंगला कुणीही संधी दिली नाही.
अँकरिंगसाठी तुम्हाला नंतर संधी दिली जाईल, नंतर अर्धा पाऊण तास तुमच्यासाठी राखीव ठेवला जाईल। त्या दरम्यान तुम्ही आलेल्या पै पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र मंडळी, सगळे सोयरे, इतर अनेक त्यांचं स्वागत तुम्ही करा। यासाठी मला तिथं घेऊन गेले होते आणि तिथे गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी सगळ्यात आधी लग्नविधी जे सकाळपासून सुरू होते त्या लग्नविधीसाठी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं। आलेल्या पाहुण्यांना दिलेल्या आसनावर बसवून ठेवलं। आलेले पाहुणे तिथे बसले, त्यांनी नाश्ता केला, त्यांनी जेवण केले, लग्नाच्या विधी सुरूच होत्या। त्या लग्नाच्या विधींमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही। त्या लग्नाच्या विधीमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही माणसाचं नाव सुद्धा घेतलं नाही, कुठल्याही पुढाऱ्याचा स्वागत सुद्धा केलं नाही। मला अतिशय आनंद झाला की तिथे ब्राह्मण तात्यांना त्यांच्या विधी पूर्ण करू दिल्या। आणि हे खूप महत्त्वाचं आहे। लग्नामध्ये आपण जर ब्राह्मण काकांना विधी पूर्ण करण्यासाठी बोलवतो तर एखादा पुढारी अचानक आल्याच्या नंतर आपण त्याचं स्वागत का करतो? त्याचं स्वागत महत्वाचं आहे की ब्राह्मण तात्याला आपण आणलंय, त्यांना दान दक्षिणा देऊन तिथे विधी मांडायला लावलाय। तिथे विधी चालू असताना, मंत्रोच्चारण चालू असताना आपली बडबड तिथे कशाला पाहिजे? नेमकं आपण लग्न करतोय की फक्त या समाज धोरणांचं, या पुढाऱ्यांचं स्वागतच करतोय? नेमकं आपल्या लग्नांचा अर्थ काय? आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त ही घाणेरडी सवय मी पाहिलेली आहे। पश्चिम पट्ट्यामध्ये लग्नाच्या दरम्यान चालू विधीमध्ये साखरपुडा चालू असेल, वधूपूजन चालू असेल, कुठल्याही प्रकारच्या विधी चालू असतील आणि त्या दरम्यान जर एखादी व्यक्ती आली तर आमच्या निवेदकांना ती व्यक्ती लग्नाच्या प्रवेशद्वाराजवळ, मांडवाच्या प्रवेशद्वाराजवळ जर दिसली तर तिथंच त्याचं नाव घेऊन त्याचं स्वागत करायचं असतं। कारण बसलेला संपूर्ण समाज त्याच्याकडे बघेल आणि आला वाटतं म्हणेल, आणि त्यालाही कॉलर टाईट होते त्याची, तोही थाटात येऊन मग आपल्या समोर येऊन आसनावरती बसून राहतो। हे कोणतं फॅड आहे? काय चाललंय या समाजामध्ये नेमकं? आज मराठा समाजाने ही आचारसंहिता लागू करायला सांगितली आहे, ही तरी किती जण पाळणार आहेत? आपण नेमकं करतोय काय? ज्या लग्नामध्ये ब्राह्मण काकांचे मंत्रोच्चार आपल्याला महत्वाचे वाटतात तिथे आपण त्यांना बोलवतो, नवरा नवरीला तिथे बसून त्यांच्या समोर तासन तास बसून आपण ते मंत्रोच्चारण करण्याचं त्यांना दान दक्षिणा देतो, आणि तिथे नेमका आपला फोटोग्राफर काय करतो? ताई इकडे बघ, का बघ? दादा इकडे बघ, अरे का बघ? तू नॅचरल फोटोग्राफी करू शकत नाही का? नॅचरल लुक तू घेऊ शकत नाही का? नॅचरल मोमेंट नॅचरली टिपू शकत नाहीस तू? इकडे बघ तिकडे बघ करून करून त्यांचं लक्ष विचलित करायचं। ब्राह्मण तात्याला तिथे वेळेला उशीर करून ठेवायचा, कुठलीही गोष्ट मुहूर्तावर पार पाडायची नाही, कुठल्याही गोष्टीला वेळेचं बंधन आपण द्यायचं नाही। का द्यायचं नाही? आणि हे कुठपर्यंत चालवायचंय? लिमिट असलं पाहिजे। आपण आपला समाज म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांच्याच बाबतीत बोलतो, खरं तर मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावत असतो। या मराठा समाजाने जर मोठ्या भावानेच जर समजा चुका करायला सुरुवात केलेली आहे तर इतर लोक सुद्धा चुकाच करत राहणार। हळदीचा समारंभ, माझ्या माहितीमध्ये हळदीचा समारंभ आमच्या कोकणाच्या भागामध्ये आदल्या दिवशी हळद दळली जाते, तिथे सुद्धा डीजे लावला जातो। एक गाणं आहे, त्या गाणं आमच्या आगरी कोळी बांधवांमध्ये अगदी नावाजलेलं गाणं आहे ते। मला वाईट वाटतं, आगरी कोळी बांधवांची गाणी ही कायमच समाजामध्ये घडणाऱ्या घटनांच्यावर आधारलेली असतात। मला खूप आनंद होतो त्या गाण्यांना ऐकून, ते वास्तवदर्शी गाणी असतात। या एका गाण्याचं वास्तव मी तुम्हाला सांगतो। हर्षलाचे हल्दीला या गाण्यामध्ये मांडवान जमलाय पोरान पोरी, जेवण मटणाचा मांगलेदाराला, हे वाक्य आहे, हे शब्द आहेत। आणि त्या वेळेला, त्या घडीला, त्या ठिकाणी मागच्या दरवाजाला एक वेगळा मंडप घातला जातो, तिथे दारू, मटण, चिकन सगळ्याची व्यवस्था केली गेलेली असते। मग नेमकं आपण हळदीला आलोय की खायला आलोय की गायला आलोय की नाचायला आलोय? हळदीची गाणी कुठेही आवाज यायचा आता बंद झालेले आहेत। आताच्या तरुण महिलांना, आता नुकत्याच लग्न झालेल्या महिलांना हळदीची गाणी माहिती नाहीयेत।
म्हणजे माझ्या अंदाजे वय वर्ष 45च्या महिलांपर्यंत हळदीची गाणी कुणालाही बोलता येत नाहीत. नवीन फॅड आलंय हळदीच्या गाणी बोलण्यासाठी, हळदीची गाणी बोलण्यासाठी एक वेगळा ऑर्केस्ट्रा ठेवायला लागतोय. आता नेमकं आपण चाललोय कुठं? या हळदीच्या गाण्यांना कोण गात होतं? जात्यावर हळद दळता दळता आमच्याच बाया बापड्या त्या गाणी गात होत्या. कुठे गेल्या त्या? त्या कालबाह्य झाल्या, त्या संपल्या, त्या मेल्या. मग नवीन जन्मालाच आल्या नाहीत का? नवीन जन्माला आल्या, पण त्यांनी ही गाणी घेतली नाहीत. त्यांना आता त्या गाणी गायची लाज वाटते. त्यांना जात्याचा दांडा धरून जात गरगर फिरवता सुद्धा येत नाही कित्येक जणींना. आपण चाललोय कुठं? आपल्या प्रथा कुठं राहिल्या? या परंपरा का संपत चालल्या? आणखी एक महत्वाचा निर्णय या आचारसंहितेच्या दरम्यान त्यांनी दिलेला आहे. हळद, साखरपुडा, लग्न एकाच दिवशी, एकाच ठिकाणी, एकाच मांडवात झाल्या पाहिजेत. अतिशय चांगली गोष्ट आहे, झाल्याच पाहिजेत. कारण हळदीला वेगळा पैसा उधळायचा, हळदीला वेगळा डीजे वाजवायचा, त्यानंतर साखरपुड्यामध्ये वेगळा खर्च करायचा, साखरपुड्याला वेगळी जेवणं घालायची, त्यानंतर लग्न लागायचं, त्यानंतर पुन्हा डीजे वाजवायचा. नेमकं चाललंय काय? अरे या डीजेच्या नादामध्ये कित्येकांचे जीव गेले. मग आपण जीव देतच बसायचं का? आपण किती दिवस हेच तेच 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 करत राहायचं? बरं, कित्येक कार्यमालकांचं म्हणणं असं असतं, माझ्या घरातलं पहिलंच लग्न आहे, 3 मुलं आहेत, पहिलं लग्न तो थाटात करतो, मग मधल्या मुलाच्या नावाने काय म्हणतो, नाही आता ह्याला कुठं नाराज करू. ठीक आहे, त्यालाही नाराज नाही करत. आणि तिसरं लग्न शेवटचं कार्य, नाही मग शेवटचं कार्य मोठंच झालं पाहिजे का बाबा? सगळीच कार्य तुम्ही मोठी करताय. माझ्या माहितीमध्ये एका व्यक्तीचं लग्न, एका मुलाचं लग्न, त्या लग्नाला 20 लाख रुपये खर्च केला. त्या 20 लाख खर्च केलेल्या लग्नाच्या नंतर महिन्याभराने तो मुलगा जेव्हा MIDC मध्ये कामाला गेला, त्याला पगार होता 17,000 रुपये. अरे हेच जर 20 लाख रुपयामधून 2 लाखात लग्न लावलं असतं आणि 2 लाख रुपयाच्या लग्नानंतर उरलेले 18 लाख जर त्या मुलाच्या नावावर FD करून ठेवले असते, तर त्या FD मधून येणारं व्याज, त्या व्याजावरती त्याचं घर चाललं असतं. असं नाही का आपल्याला वाटत? ही सुद्धा आचारसंहितेमध्ये त्यांनी घातलेली अट आहे. आणि मला वाटतं अक्षरशः मी मनापासून या गोष्टींचं स्वागत करतो. मराठा समाजाच्या या धुरीणांचं अतिशय मला कौतुक वाटतंय की त्यांनी हे बोललंय, त्यांनी हे पुढाकार घेतलाय, कुणीतरी या गोष्टीला मांडलंय. महत्वाची गोष्ट आहे ही. किती पैसा उधळायचा? बरं, कुणाला मोठं करताय तुम्ही? कोण मोठं होतंय यामध्ये? तुम्ही विचार करा की या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा जो काही आपण खर्च करतो, त्या पैशाने कोण मोठं होतंय? तुम्ही मोठे होताय का? तुमचे समाज बांधव मोठे होत आहेत का? नाही. समाज फक्त नाचायला, खायला येतो बस, आणि भांडण्यासाठी येतो. एक व्हिडिओ त्या दिवशी पाहिला, हळदीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान हळद दळून झाली, त्याच्यानंतर डीजे लागलाय, त्याच्यानंतर नाचायला सुरुवात झाली आहे. लोक दारू पिलेत, पोरं अक्षरशः दारू पिऊन नाचतायत, आणि नाचता नाचता त्यांच्यात मारामाऱ्या झाल्यात. आणि त्या मारामाऱ्या नेमकं कोण कोणाला मारते त्यांनाही कळेना. एवढ्या वाईट गोष्टी जर आपल्या समाजात घडत असतील, तर आपण आपल्या स्वतःला आरसा दाखवायला पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्याच पाहिजेत. आणि मराठा समाजाने जे काही आचारसंहिता घालून दिलेली आहे, त्याला सगळ्या समाजाने, सगळ्या जातींनी, सगळ्या धर्मांनी अवलंबलं पाहिजे. तर आणि तरच आपला उद्धार होणार आहे. आणि जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मराठा समाजाने आचारसंहितेमध्ये मांडली, ती म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये लग्न करा. सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये लग्न करून 4 पैसे आपले वाचवा. खरं तर मराठा म्हणजे जास्तीत जास्त शेतीवरच कुणबावा करणारा समाज, आणि या समाजाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं दुसरं इन्कम सोर्स नाही आहे. ज्यांचं आहे मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. मी परत सांगतो की जे काही पैशाचा माज करतायत ते 30% श्रीमंत आहेत. 30% मराठा समाज श्रीमंत आहे. उरलेल्या 70% लोकांनी या 30% लोकांचं अनुकरण करण्याची गरज नाही. त्यांचं अनुकरण करू नका. तुम्हाला जे पटेल, तुम्हाला जे जमेल, तुम्हाला जे झेपेल ते करा. कर्ज काढून लग्न करू नका.
कर्ज काढून मुलीचं लग्न केल्यानंतर तो बाप कर्ज फेडेपर्यंत मुलगी बाळंतपणाला घरी आलेली असते आणि परत एकदा बाळंतपणाचा खर्च, परत एकदा बाळंतपणासाठी कर्ज तो बाप जर घेत असेल तर त्या लग्नाचा उपयोग काय? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुन्हा एकदा सगळ्यात पहिली गोष्ट तर मराठा बांधवांना मी म्हणतो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाचीच भूमिका बजावताय आणि मग मोठ्या भावाला चुकण्याची परवानगी नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला चुकण्याची परवानगी नाहीये. आपण चुका करताच कामा नये. आपण कुठे चुकतोय या चुकांवरती आपण आपलंच बोट ठेवलं पाहिजे आणि त्या चुका आपण आपल्याच सुधारल्या पाहिजेत, हे मी परत एकदा मराठा बांधवांना मी सांगू इच्छितो. माझा देव देश धर्म हा चॅनल हा देव देश आणि धर्मासाठीच काम करतोय आणि काम करत राहील. विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा नाही तर संपूर्ण हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवा. आज कुठलाच समाज मागे राहिलेला नाहीये. जर तो एवढ्या थाटात 20 लाखात लग्न करून दाखवतोय तर मी 25 लाखात लग्न करून दाखवणार, ही इरीशिरी प्रत्येक समाजामध्ये आहे. प्रत्येक समाज हा इरेला पेटलेला आहे. कुणाची कोण जिरवतोय मला तेच काही कळत नाहीये. आणि का कुणाची जिरवतोय, कशासाठी जिरवतोय? शेजाऱ्यांना तुम्हाला जर बघवत नसेल, समाज जर तुमचा एकरूप नसेल, एकजूट नसेल, तर तुमचा समाज म्हणून उपयोगच नाहीये. जास्तीत जास्त लोकांनी लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. फक्त मराठा समाजासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाहीये, फक्त माझ्या आगरी कोळी बांधवांसाठी सुद्धा बनवलेला नाहीये. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सामान्य जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. प्रत्येक समाज, माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक हिंदू हा माझा बांधव आहे आणि या जाणीवेने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. देव देश धर्म या चॅनलच्या माध्यमातून देव देश आणि धर्मासाठीचं कार्य माझं कायम चालू राहील आणि असे व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन नक्की दाबा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.